नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ स्मिता कवडे यांची बुरगुंडा होईल तुला ही कादंबरी. आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 10वा. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून जात असेल तर परत एकदा आठवण करून देतो, नम्र विनंती करतो की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात सौ स्मिता कवडे लिखित बुरगुंडा होईल तुला या कादंबरीचा भाग 10वा. असंच एक दिवशी घरात खूप कंटाळा आलाय म्हणून मी आणि पणू गणपतीच्या मंदिरात संध्याकाळच्या धूप आरतीला जाऊन बसलो होतो. रामा रोजच्याप्रमाणे आमची चौकशी करत असताना वॉचमननं सांगितलं की आत्ताच आजी आणि नात गणपतीच्या मंदिराकडे गेलेत. रामाला मला एकांतात भेटून मन मोकळं करावं असं वाटत होतं. वॉचमननं सांगितल्यावर रामाला खूप आनंद झाला आणि तो तिथनं तडक गणपती मंदिरात आला. मंदिरात भक्तांचा मेळा भरला होता. आरती एका सुरात गायली जात होती. घंटेचा निनाद आसमंतात भिडत होता. जो तो भाविक आपापली सुख दुःख हात जोडून त्या देवाला सांगत होता. एका रांगेत भाविक दर्शन घेऊन परत घरी निघाले होते. तेवढ्यात रामानं माझा हात पकडला आणि झालेल्या सगळ्या चुकींची कबुली देत त्यांनी माझी माफीसुद्धा मागितली. मी रामाला मनात नसतानाही खूप काही सुनावलं, तरीही तो खाली मान घालून निमूटपणे फक्त ऐकत होता. खरं तर त्यांनी फक्त आणि फक्त उषावरच प्रेम केलेलं होतं. केवळ आईच्या हट्टापायी रामानं दुसरं लग्न केलं होतं. माझं सगळं निमूटपणे ऐकून झाल्यावर एकदम दबक्या आवाजात त्यांनी इतके दिवस मला आईच्या नकळत किती हुडकण्याचा प्रयत्न केला, जरी आयुष्यात दुसरी बायको पारू आली असली तरी त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे सांगताना त्याचे डोळे पाणावले होते. जरी दोन्ही बायकांकडनं पोटाला लेकरूबाळ नाही झालं तरी त्यांनी प्रसादला मनातनं पोरगाच मानलाय. तो प्रसादच्या नातीच्या प्रेमासाठी तरसत होता. त्याच्या जीवाची तळमळ मला कळत होती. तरीही एकदा ज्या संसाराचा वीट आला होता त्यामध्ये परत पडायचं नाही असा निर्धार मी माझ्या मनाशी केला होता. मी त्याचं म्हणणं न ऐकताच तशीच पुढे जात असताना पणू म्हणाली, अगं आजी, त्या आजोबांचं ऐकून तरी घे. बिचारे किती काकुळतीला आलेत. आणि तूच म्हणतेस ना, माफी मागितली की सगळ्या गोष्टी क्षम्य असतात. मग त्यांचा अपराध काय आहे एवढा? तू त्यांना माफ का नाही करत आहेस? पणून असं म्हटल्यावर माझे पाय थोडा वेळ तिथेच थबकले. रामा परत हात जोडून मला समजावून सांगत होता, तरीही मी माझा हट्ट सोडायला तयार नव्हते. पणूही मला थांबवत होती, पण माझं मन त्याला माफ करायला धजावतच नव्हतं. तेवढ्यात प्रसाद आणि सीमा आपणही मंदिरात जाऊ असं म्हणून मागे मागे आले होते. त्यांनी हे सगळं पाहिल्यावर कुठलाही आडपडदा राहिलेला नव्हता. आता प्रसाद काय करेल? मला सोडून तर जाणार नाही ना. या भीतीनं मी रामाला इकडून जा म्हणून खुणावत असताना प्रसादनं मला हाताला धरून खाली बसवलं आणि नीट समजावून सांगितलं, अगं आई, ते एवढं माफी मागताय तर करून टाक ना त्यांना माफ. आणि खरं सांगू का तुला, ते ज्या वेळेला मला पहिल्यांदा भेटले ना, त्याच वेळेस मी त्यांना मनातनं वडिलांचा दर्जा दिलाय. चला, झालं ते झालं. आता मनात किंतु परंतु न ठेवता परत सुखानं संसाराला लागा ना तुम्ही. असं म्हणत प्रसादनं रामाचा हात माझ्या हातात दिला. तेवढ्यात सीमानं मंदिराच्या बाहेरनं 2 हार विकत आणले आणि दोघांना एकमेकांच्या गळ्यात घालायला लावले. मनातली सगळी किलमिश बाजूला सारत मी परत रामाला स्वीकारलेलं होतं. खरंच आज प्रसादचे मानावे तेवढे उपकार होते. आज त्याच्यामुळे किती जणांची कूस उजवली होती. आज त्या भिकाऱ्याच्या बाईचे शब्द कानात घुमायला लागले, बुरगुंडा होईल तुला. खरंच धन्य झाले मी. प्रसाद सारखा मुलगा देवानं माझ्या रक्तामांसाचा नसला तरी माझ्या पदरात टाकला. आणि त्याची आई म्हणून जगात मिरवणं हे सुद्धा मला फार भाग्याचं वाटत होतं. मी, पारू किंवा रामा कोणीही असू, त्यांनी कधीच आमचा वाईट विचार न करता प्रत्येक वेळेला मलाच मोठा मान देऊन त्यांनी आमच्यावर उपकारच केले होते. एवढे दिवस मी प्रसादपासनं तो माझा मुलगा नाही हे लपवून ठेवलं होतं,
त्यातही माझा स्वार्थच दडलेला होता. पण आज सगळं त्याच्या समोर येऊन सुद्धा त्यांनी आपलंसं करणं ही त्याच्या मोठ्या मनाची गोष्ट होती. लहानपणापासून बघते मी प्रसादला. मी म्हणजे देवाचं दुसरं रूप वाटायचं त्याला. त्यामुळे माझं काही चुकलं तरी नाही नाही माझी आई किती बरोबर आहे हेच तो पटवून द्यायचा. अजूनही मला आठवतंय, असंच एकदा मी प्रसाद लहान असताना त्याला शेजारच्या बागेत खेळायला घेऊन गेले होते. प्रसाद म्हणजे माझा जीव का प्राण. त्याला जे हवं ते देणं म्हणजे मी माझं कर्तव्य समजायचे. माझ्याकडे एखादी गोष्ट नसली तरीही ती त्याच्यासाठी जीवाचा आटापेटा करून आणून द्यायचे. त्यामुळे हे सगळं बघितलं होतं त्याने. त्यामुळे तो माझ्यावर जीव ओवाळून टाकायचा. त्या दिवशी बागेत गेल्यावर तिथल्या मुलांकडे भिरभिरं बघून मलाही भिरभिरं पाहिजे म्हणून तो रडायला लागला. तेव्हा मी इकडं तिकडं त्या भिरभिरं विकणाऱ्या बाईला पाहिलं, पण ती बाई बागेतनं बाहेर पडलेली होती. मी प्रसादला घेऊन बाहेर त्या बाईचा शोध घेतला तर ती बाई रस्त्याच्या पलीकडे भिरभिरं विकत उभी होती. मी प्रसादला एका बाजूला उभं केलं आणि आलेच भिरभिरं घेऊन असं म्हणून मी निघाले. मला काहीही करून प्रसादला रडवायचं नव्हतं. म्हणून पटपट पाय उचलत मी निघाले तर समोरनं भरधाव वेगानं एक ट्रक एवढ्या जवळून गेला की प्रसाद रडायलाच लागला. त्याला वाटलं माझ्या आईला काही झालं तर नाही ना. मी भिरभिरं विकत घेऊन तेवढ्या झपाट्यानं परत आले तर प्रसादनं भिरभिरं फेकून दिलं आणि माझ्या गळ्यात पडून रडायला लागला आणि म्हणाला, आई अगं किती जवळून ट्रक गेला तुझ्या. तुला लागलं असतं तर. मला नकोय ते भिरभिरं, मला माझी आई पाहिजे. असं म्हणून तो गळ्यात पडून रडला होता. जरी मला वांझ म्हणून जगानं टाकून दिलं असलं, जरी मी प्रसादची आई नसले तरी छातीला पान्हा फुटून 32 धारा लागाव्यात तसं झालं होतं. त्याला उराशी कवटाळून मी स्वतःला किती भाग्यवान आहे हा अनुभव घेत होते. त्याला घेऊन मी बागेत गेले. त्याला झोक्यावर घसरगुंडीवर बसून त्याला खुश केलं. तेवढ्यात एक बाई माझ्याजवळ येत म्हणाली, अहो ताई, माझा मुलगा राजू, याला थोडा वेळ इथं थांबू द्या. मी 2 मिनिटात वॉशरूमला जाऊन येते. त्या बाईनं असं म्हटल्यावर मी म्हणाले, असू दे, लक्ष देते. ती बाई वॉशरूमला गेली. प्रसाद घसरगुंडी खेळत होता. आई इकडे बघ म्हणेपर्यंत मी त्याच्याकडे पाठमोरी होईस्तोवर हा राजू झोक्यावरनं पडला. त्याच्या डोक्याला दगड लागला. तो रक्तबंबाळ झाला. राजू जोरजोरात रडत असताना माझा जीव घाबरून गेला. मी त्याला उठवलं, पाणी पाजलं. पण रक्त जास्त सांडत असल्यानं मी घाबरले. तेवढ्यात राजूची आई धावत आली आणि राजूला लागलेलं बघून ती माझ्यावर जोरजोरात ओरडायला लागली. काय कळतंय का तुम्हाला? थोडा वेळ सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवता आलं नाही? माझ्या पोराला लागलं केवढं? असं म्हणून ती मलाच बोलायला लागली. बागेत सगळी माणसं गोळा झाली. मला एवढं बोलताना प्रसादनं बघितल्यावर प्रसाद त्या बाईवर जोरात ओरडला आणि म्हणाला, ओ काकू, तुम्ही तुमच्या पोराला सोडून गेलाय आणि वर माझ्याच आईला बोलताय का? माझ्या आईनं माझ्याकडे बघायचं का तुमच्या पोराकडे बघायचं? खरं तर मी आईला हाक मारली, त्यामुळे तिचं लक्ष माझ्याकडे जाईपर्यंत तुमचा मुलगा पडला. यात तिचा काय दोष? माझ्या आईला काही बोलायचं नाही तुम्ही. एवढं पटापटा बोलताना बघून सगळे लोक आमच्याकडे बघायला लागले. मग मीच प्रसादला समजावलं आणि म्हणाले, अरे प्रसाद, खरं तर माझीच चूक आहे. माझं दुर्लक्ष झालं, त्यामुळे हे घडलं. असू दे, असं बोलू नये. बाई, चला मी तुमच्या पोराला दवाखान्यात नेते. म्हणून मी राजूला जवळच्या दवाखान्यात नेलं. त्याला दवापाणी केलं, तिची माफी मागितली. तेव्हा त्या बाईला लाजल्यासारखं वाटलं आणि म्हणाली, ताई, खरंच माझं चुकलं. एक तर मी तुमच्याकडे सोडून गेले आणि उलट मीच तुमच्यावर रागवले. मला माफ करा. असं म्हणत तिने मला हात जोडले. या घडलेल्या प्रकारात मला मात्र प्रसादचं खूप कौतुक वाटत होतं. एवढ्या लहान वयात तो माझी बाजू घेऊन भांडत होता आणि माझी आईच कशी बरोबर आहे हे लोकांना पटवून सांगत होता. एकदा प्रसादच्या लहानपणीचा अल्बम चाळत बसले आणि डोळ्यांसमोर हे दृश्य तरळलं. तेवढ्यात बाहेरनं मोठा गलका कानावर आला. कसला आरडाओरडा आहे म्हणून मी सहज खिडकीतनं डोकावलं तर शेजारच्या घरातले विशाल आणि त्याची बायको रूपा यांना वयस्कर सासू सासरे हातपाय जोडत म्हणत होते, अरे विशाल, आमचं चुकलं असेल तर माफ कर, पण आम्हाला वृद्धाश्रमात पाठवू नको रे. हे बघ, तुझ्या दारात मिळेल तो तुकडा भाकरी खाऊ, पण नको रे तो वृद्धाश्रम. ते विनवत होते तरी त्या दोघांना पाझर फुटत नव्हता. हे सगळं बघून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मी रागाच्या भरात पदर खोचून बाहेर पडणार तेवढ्यात प्रसादनी मला थांबवलं आणि म्हणाला,
आई तू थांब, मी माझ्या परीनं समजावतो त्यांना, बघू काही झालं तर. प्रसादनी माझी समजूत काढून मला थांबवलं आणि स्वतः बाहेर गेला. विशालला, रूपाला एका बाजूला त्यांनी घेतलं आणि म्हणाला, मला सांग रे विशाल, या दोघांना किती लागतं खायला? त्यांच्या तुझ्याकडून अपेक्षा काय असणार आहेत? अरे या देव माणसांनी तुझा सांभाळ केला, शिकून सवरून तुला मोठा केला, म्हणून तू आज एवढ्या रुबाबात राहतोयस. अरे तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून या बिचाऱ्या काकू माझ्या आईनं दिलेल्या फाटक्या साड्या वापरायची, स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायची. सगळ्या बायका खरेदीला गेल्या तर बिचारी माझ्या पोराला 4 पैसे शिक्षणाला उपयोगी पडतील म्हणून इच्छा असताना मन मारून घरीच राहायची. तुझं आता लग्न झालं म्हणून तिचे उपकार विसरलास? आणि तुम्ही हो रूपाबाईनी, उद्या तुम्ही सुद्धा म्हातारे झाल्यावर अशी वेळ तुमच्यावर आली तर काय वाटेल तुम्हाला? तेव्हा बघा, मला वाटतं तुम्ही थोडा विचार करा. हे बघ विशाल, तू मला दादा म्हणतोस म्हणून मी फक्त मोठ्या भावाच्या नात्यानं तुला समजावतोय. जर यात माझं काही चुकलं असेल तर मी तुझी माफी मागतो. पण खरं सांगतो, तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. लक्षात घे, ज्या घरात आई वडील असतात ना, त्या घराला स्वर्गाचं रूप येतं. आता मी याहून जास्त काही बोलणार नाही. तू समंजस आहेस, योग्य तो निर्णय तू घेऊ शकतोस. असं म्हणून प्रसाद पाठमोरा झाला. प्रसाद दादा, विशालनं हाक मारली. प्रसाद थांबला. विशाल म्हणाला, प्रसाद दादा, तू आज माझ्या डोळ्यात अंजन घातलं. आई वडिलांना मी नाही तर आयुष्यभर ते मला सांभाळतील, चुकलं माझं. असं म्हणत तो प्रसादच्या पाया पडणार, तेवढ्यात प्रसादच म्हणाला, विशाल तुम्ही खरे गुन्हेगार त्या काका काकूंचे आहात, त्यांच्या पाया पडा तुम्ही आणि त्यांना सन्मानानं घरात घेऊन जा. बरोबर आहे दादा, योग्य आहे तुझं म्हणणं. आई बाबा खरंच चुकलं आमचं, आता तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, तुम्ही घरात चला. असं म्हणून त्यांना हाताला धरून तो घरात घेऊन गेला. प्रसादला खूप आनंद झाला. आपल्या 2 शब्दांमुळे काका काकूंना न्याय मिळाला म्हणून तो हसत हसत घराकडे परतणार. तोच मी त्याला आडवे गेले आणि टाळ्या वाजवत म्हणले, खरंच प्रसाद, आज मी भरून पावले. तुझ्यासारखा हिरा मला लाभणं मी माझं भाग्य समजते, जरी तू माझ्या पोटी जन्म नाही घेतलास. तोपर्यंत प्रसादनं माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, हे बघ आई, परत असं बोलशील ना तर तुला माझी शपथ आहे. अगं मी रोज देवाकडे साकडं घालतो की देवा, मला जेव्हा जेव्हा कधी जन्माला घालशील तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त ह्याच आईच्या उदरी जन्माला घाल. आज तुझं भाग्य नाही हे तर मी माझं भाग्य समजतो, नाही तर मीही पडलो असतो कुठेतरी अनाथाश्रमात. असं म्हणताच मीही त्याच्या तोंडावर हात ठेवत डोळ्यातनं ओघळणाऱ्या आनंदाश्रूंना पदरानं बांध घालत प्रसादला कडकडून मिठी मारली. बाईचा जन्म सार्थकी लागल्याचा आनंद माझ्या मनातून ओसंडून वाहत होता. मी त्या देवाचे परत परत आभार मानत होते. मनात विचार केला, काय उपयोग ह्या रक्तमासाच्या गोळ्यानं जर वृद्धाश्रमाची वाट दाखवली तर? रामा मला परत मिळेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. ज्या संसाराची कात मी केव्हाच टाकली होती, पण परत पुढ्यात रामाच्या संसाराची नाळ जुळली होती कदाचित. रामा एक दिवशी म्हणाला, उश्या, हे ऐकताच मी म्हणाले, नाही हा, ती लेचीपेची रडत बसणारी, अत्याचाराला गोंजारत बसणारी उषा केव्हाच मेली आहे. आता फक्त मंदा, अत्याचाराशी 2 हात करणारी आणि सत्याची साथ देणारी मंदा. रामा खजील झाला, खाली मान घालून उभा राहिला आणि म्हणाला, हो उषा, तुझा खरा अपराधी मीच आहे. जिथं आईचं चुकत होतं तिथे मी बोललो असतो तर तुझ्या या अवस्थेला आणि पारूच्या त्या अवस्थेला मी कारणीभूत ठरलो नसतो. हा माझा दोष आहे, मी अपराधी आहे. तू तुझ्या घरच्यांनी माझा स्वीकार केलाय आणि मी, जी मुलगी आपल्या माहेरचा त्याग करून 7 जन्मांचं नातं जोडायला, सर्वस्व अर्पण करायला, माझ्या सुखदुःखात सामील व्हायला आली आहे, तिचा एकदाही विचार केला नाही. आज माझ्यामुळे तुझ्या मातृत्वाला ठेच लागली. समाजात लोकांची अवहेलना सहन करत दुःखाचं विष पचवत जगत असताना मी मात्र उजळ माथ्यानं जगत होतो. माझ्या आईपेक्षा मी तुझा गुन्हेगार आहे. पण मी ज्या भाबड्या उषावर प्रेम केलं तीच छबी माझ्या हृदयात आजही आहे. खरं तर मी पारूला कधीही पत्नीचा दर्जा दिला नाही, देऊ शकलो नाही, कारण जरी आईच्या निर्णयापुढे मी हतबल असलो तरी उषाच्या प्रेमाचा हा बंदा कायम गुलाम राहिला. तुझ्याशिवाय कितीतरी दिवस मी कुढत कुढत काढलेत.
आईला हव्या असलेल्या वंशाच्या दिव्यापायी तिने लावलेल्या सोडाच्या पणतीतली तू जशी एक वात होतीस, तशी दुसरी वात होऊन मी आतनं जळत होतो. तू माहेरी गेल्यावर कितीदा मी आईला समजावलं की आपण एखादं बाळ दत्तक घेऊ, पण ती एवढी हट्टाला पेटली की स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायची भीतीच दाखवायला लागली. मग तिच्या त्या हट्टापायी मला बळीचा बकरा बनावं लागलं. कितीदा तरी मी तुला पत्र लिहिली, तुझी ख्याली खुशाली विचारायचा प्रयत्न केला, पण ते पत्र मी तुझ्यापर्यंत पाठवू शकलो नाही. त्यालाही कारण फक्त आई. तुझ्यातली जशी उषा मेली आणि एका मंदानं जन्म घेतला, तसा माझ्यातला रामा कधीच मरू शकला नाही. आईच्या अहमपणाची बेडी झुकारून कितीदा तरी बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण आतनं तेवढं बळ एकवटू शकलो नाही मी, आणि तीच बेडी माझं जीवन बनली. त्या बेडीच्या भोवती मी रेंगाळत बसलो. म्हणून माझ्यातला रामा न मेल्यामुळे माझ्यासाठी तू फक्त उषा आहेस, माझी उषा. असं तू म्हटल्यावर मी लाजून काहीतरीच एवढंच म्हणू शकले. रामा सांगत होता की आईने पारूला खूप त्रास दिला. न्यायदेवता जशी आंधळी असते, अगदी तशीच आई वागत होती. गावातले आप्तेष्ट सगळे सांगायचे की शेवंताबाई, उषाला लेकरू झालं नाही म्हणून पारूला आणलं, आता तिलाही लेकरू होत नाही तर जरा एकदा दवाखान्यात तपासणी करा. पण आतून ती घाबरायची. रामाच्यातच दोष असेल तर, म्हणून तिचा हा उलटा न्याय चालू होता. एकदा तर पारूच्या वडिलांनी माझ्यावर आईवर केस केली, पण पोरीच्या नशिबासाठी परत त्यांनी माघार घेतली. पारूच्या वडिलांकडूनही आईने खूप पैसे मागितले. शेवटी पारूच्या वडिलांचं 2 एकर शेत नावावर करण्यासाठी आई पारूला खूप त्रास द्यायला लागली. रामाचं 3रं लग्न करीन अशा धमक्या देऊ लागली. मग मी त्या घरातनं कायमचा बाहेर पडलो. माझ्यात कुठून तेवढं बळ आलं होतं त्या परमेश्वराला माहिती. कुत्र्याला जसं हाडं चावताना सुरुवातीला गोड वाटतं, तो ती हाडं चावून चावून तोंडाला जखमा करून घेतो. तो स्वतःचाच रक्त पितोय याचं त्याला भान नसतं, आणि ज्यावेळी तोंडाचे दात उठायला लागतात त्यावेळेला त्याला हाडांची किंमत कळते. अगदी तसंच आईलाही आधी तुझ्या बापाकडं, नंतर पारूच्या वडिलांकडनं वरचेवर पैसे घेऊन जेव्हा दोन्ही सुना घर सोडून गेल्या, त्यांच्या पाठोपाठ सोन्यासारखा मुलगा घर सोडून गेला, तिच्याशी त्यांनी नातं तोडलं, तरीही तिला आपल्या चुकीचं काही वाटलं नाही. वनिता दिल्या घरी सुखी आहे. काळजी वाटते ती बापाची. आता उतार वयात मी त्यांची सेवा करायची तर ते माझी काळजी करत बसले असतील, असं म्हणत रामानं डोळ्यातनं पाणीच काढलं. मी रामाचा हात हातात घेतला, त्याला समजावलं. जगात अजूनही कैकईचा वसा चालवणाऱ्या असतात, याचं जणू हे ज्वलंत उदाहरण असावं. रामाच्या तोंडून हे सारं ऐकून रामाविषयीची पेटून उठलेली सुडाची भावना मात्र थंड झाली होती. म्हातारपणी का होईना आमच्या संसाराची वेल परत बहरत चालली होती. आता प्रसाद आणि सीमालाही सत्य माहीत असल्यामुळे ते दोघंही आम्हाला पूर्वी काढलेल्या कष्टाच्या दिवसांमुळे आमच्यावर आनंदाचा पाऊस पाडत होते. आठवड्यातून एकदा तरी हॉटेलला जा, पिक्चरला जा, वन डे ट्रिप काढा, असं प्रसादचं चालू होतं. रोजचा दिवस अगदी आनंदात छान जात होता. एक दिवशी रोजच्याप्रमाणे मी प्रणम्याला घेऊन मंदिरात गेले. प्रणम्य सीमाला संध्याकाळचा स्वयंपाक करू देत नाही, म्हणून मी रोज मंदिरात त्याला घेऊन जायचे. प्रणम्याच्या डोक्यावर काळभोर कुरळ्या केसांचं जावळ. तो मंदिरात रांगत असताना बाळकृष्णाचं रूपडं समोर दिसायचं. तो खेळत असताना त्याच्या लीला पाहून मी मध्येच त्याला छातीला कवटाळायचे, त्याचे पटापटा पापे घ्यायचे. माझ्या रक्तमांसाचा नसला म्हणून काय झालं? आज मी आई आणि आजी म्हणून घेतल्यावर कानाची तृप्तता जगातलं दुसरं कुठलंही सुख करू शकणार नव्हतं. मी माझं मेलेलं मातृत्व प्रणम्याकडे बघून परत परत अनुभवत होते. माझ्या पाठोपाठ रामाही दळणाचा डबा घरी ठेवून मंदिरात आला. प्रणम्य आजोबाचा लाडोबा झाला होता. त्याच्या पाठीवर बसून घोडा करताना त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. रामा पण नातवंडांना जीवापाड सांभाळायचा. रामा आलेला बघून प्रणम्य त्याच्याकडे धावला. लगेच त्याने उचलून घंटा वाजव, जय बाप्पा कर असं सुरू झालं. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे मंदिरात भजन कीर्तनाची तयारी सुरू होती. नगर जिल्ह्यातल्या एका खेड्यातल्या मुलाचं भारूड होतं त्या दिवशी. रोज थोडा वेळ बसून लगेच घरी जायचो, पण का कोणास ठाऊक त्या दिवशी भारूड ऐकावं असं वाटलं.
माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, "मंदा बस की, किती संसार संसार करतेयस." तेव्हा उठलेली मी खाली बसले. भारूड करणारी सगळी मंडळी तयार होऊन आली. 30 वर्षाचा तरुण. माझ्या प्रसाद एवढाच असावा. थोडा थोडा प्रसादसारखा मला दिसाला. त्यांनी साडी नेसून भारूड चालू केलं. "ग बयो तुला बुरगुंडा होईल गो. ए मावशे, ए टवळे, तुला तुला बुरगुंडा होईल गो." हे शब्द कानावर पडताच कधी नव्हे ती त्या भिकारणीची आठवण झाली. तो तरुण हातवारे करून भारूड इतकं सुंदर म्हणत होता की मंदिरातली भक्तमंडळी हास्याच्या कल्लोळात न्हावून निघाली. सगळेजण एकाग्रतेनं त्याचं भारूड श्रवण करत होते आणि माझ्या मनात मात्र त्या भिकारणीचं रूप उभं राहत होतं. साऱ्या जगानं आपल्याला टाकून दिलं होतं. जिच्यामुळे आज प्रसादसारखं रत्न माझ्या पोटी जन्मल्याचा मी टेंभा मिरवत होते. तिच्यामुळे माझी कूस उजवली होती. मातृत्वाचा प्रत्येक क्षण मी अनुभवत होते. तिचा मी कधीच विचार केला नाही की कधी मनातून तिची चौकशी सुद्धा करावीशी नाही वाटली. हा विचार माझ्या मनाला शिवत होता. "दे साडी, घासभर भाकर, मनी घे, पोत घे, अगं अगं साडी दे, घासभर भाकर, मनी घे, पोत घे." बाईनं कुंकू कपाळाला 2 भुवईमध्ये भ्रुकुटीला का लावावं? "ऐक ए सगुने, ऐक. आता कुंकूही गेलं आणि टिकली आली." "अगं ए छकुलीची माय, अगं टिकली तर टिकली, नाही तर हुकली म्हणतात. कुंकू म्हणजे सौभाग्याचं प्रतीक. ऐक माऊली, आता माझी सगुना आंघोळीला बाथरूममध्ये जाती, तिथं टिकली चिकटवती. भिंतीला सौभाग्यवती भव करून टाकती. परत पावडरन काय फिरवून लावली. माय, कुंकू लावण्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण आहे का नाही? कपाळावर कुंकू मध्यभागी लावल्यानं महिलांचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहतं. महिलेचा मेंदू संवेदनशील असतो. महिलांना सगळ्या घराचं व्यवस्थापन करायचं असतं, त्यामुळे मेंदू कार्यक्षम राहण्यासाठी कुंकू लावलं जातं. हे कुंकू चिंचोकान हळदीपासून बनलेलं असतं. हळदीला आयुर्वेदात अग्रस्थान आहे. त्या चिंचोका विंचूच्या दंशाचं विष उतरवण्याचं काम करतं. मग मला सांग माय, भुकुटीवर लावायचं कुंकू का नाही लावायचं? फक्त पोटभर हसून सोडू नका, तर ह्याचं ज्ञानच बुरगुंडा होऊन दे तुला. एवढं ज्ञानाचं भांडार त्या पोरानं भारुडामधनं सांगितलं. त्याचे अंधुकसे शब्द कानावर पडत होते, पण माझं विचारचक्र काही थांबत नव्हतं. बघता बघता त्या पोराचं भारूड संपलं. सगळे लोक पाया पडून घरी जायला लागले. प्रणम्य रडायला लागला म्हणून रामा प्रणम्याला घेऊन घरी गेला. तेवढ्या शेजारच्या मालती वहिनी म्हणाल्या, "मंदा मावशी, काय देवळात बसायचा विचार आहे का?" ती असं म्हटल्यावर मीही उठून 4 पैसे पोराला दक्षिणा देऊन पाया पडावं म्हणून दक्षिणा पोराला दिली, पाया पडले. पण माझ्या मनाची बेचैनी अजूनच वाढली होती. मी त्याला विचारलं, "महाराज आपण कुठले?" त्यांनी सांगितलं, "मी अमुक तमुक गावचा." तो मला सांगेपासून आतून दमलेली ती भिकाऱ्याची बाई बाहेर आली आणि माझ्या पायाखालची जमीनच हादरली. तिची नजर माझ्यावर पडली. नजरेला नजर भिडली, पण दोघीही गप्प. मी भीतीपोटी काही विचारलं नाही आणि ती मला ओझरतं आठवण्याचा प्रयत्न करत होती. आता विचारू का नको म्हणून ती गप्प बसली. मला वाटलं आता जर हिला कळालं की प्रसाद एवढा मोठा झालाय, तर ती माझ्यापासनं प्रसादला घेऊन दूर निघून जाईल, त्यापेक्षा मी तिला चुकवून जाते. पण असं माझ्या मनात येईपर्यंत माझ्या मनानं विचार बदलला की नाही, आज ज्या देवकीचा मी कृष्ण घेतलाय, मला जरी देवकी म्हणून ओळखत असले तरी मी त्याचा सांभाळ करणारी केवळ यशोदा आहे. तिने जगानं नाकारलेल्या माझ्या वांझ पदरात निस्वार्थ भावनेनं दान टाकलं होतं. मी स्वार्थी बनले. दुसऱ्याच्या वाईट प्रवृत्तीचं निरसन करायला मी अग्रेसर असते आणि आज माझ्यावर वेळ आल्यावर पळ काढणं म्हणजे दुसऱ्याचं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, अशी अवस्था. मी तिला चुकून जायला पाय पुढं घेतला, पण त्याच पायाला जणू सत्सद विवेकबुद्धीची हाक ऐकायला आली आणि क्षणात पाय त्याला साथ घालण्यासाठी उलट्या दिशेनं मागं वळले. तेवढ्यात त्यांनी मला हाक मारली, "ओ काकू." माझ्या पोटात धस्स झालं. मागं वळून बघितलं तर तो मुलगा माझी तिथे विसरलेली पर्स देण्यासाठी आला होता. मी पर्स घेतली, त्याच्याकडे स्मितहास्य केलं बघत आणि जड अंतःकरणाने म्हणाले, "बाई, मला ओळखलत का?"
तिची आणि माझी एवढी धावती भेट झाली होती की तिचं नावही मला विचारता आलेलं नव्हतं. पहिल्यापेक्षा तिचा देह वृक्ष झाला होता. तिने जवळ येऊन माझं नीट निरीक्षण केलं. त्यावेळी तिच्या लक्षात आलं आणि लगेच माझा हात पकडत म्हणाली, "माझं पोरगं कसं आहे बाई? कुठे आहे माझं लेकरू? काय करतंय? कसं दिसतंय?" एक ना अनेक प्रश्न ती विचारायला लागली. तिच्या या मातृत्वाच्या पोटतिडकीच्या प्रश्नांनी मला शहारून आलं. अंगावर दरदरून काटा फुटला. मी तिला खाली बसवलं आणि म्हणाले, "तुझा प्रसाद मोठा झालाय. खूप गुणी आहे. त्याचं मोठं दुकान आहे. त्याचं लग्न झालंय. त्याला 2 मुलं आहेत. हे बघ, काळजी करू नकोस. मी इथे जवळच राहते. येतेस का घरी?" असं म्हणताच ती ताडकन उठली आणि म्हणाली, "चालतंय की, चला कुठे?" असं म्हटल्यावर मी तिला घेऊन निघाले. आजूबाजूचं वातावरण आणि मोठमोठी घरं बघून आपोआप तिचे पाय थबकले. तिने माझा हात पकडला. मला मागे ओढत आणलं. मंदिराच्या पायरीवर बसवलं आणि म्हणली, "इथं बसू थोडा वेळ, घरी नको जायला." मीही खाली बसले. त्या भिकारणीची परिस्थिती पहिल्यापेक्षा बरी दिसत असली तरी तिच्या अवतारावरनं दरिद्रीपणा अजून तिच्या आयुष्यात खेळत असावा असंच वाटत होतं. मी तिचा हात मायेनं कुरवाळला आणि म्हणाले, "काय कसं चाललंय? नवरा काय करतो?" मी विचारताच तिच्या डोळ्यातनं पाण्याचे पाट व्हायला लागले. "अगं बाई, मी तुला माझ्या रक्तमांसाचा गोळा दिला. पण कितीतरी दिवस मी दिवस रात्र स्वतःला कोसत राहिले. जन्म देऊन सांभाळायला येत नाही म्हणून अनोळख्या व्यक्तीला पोटचा गोळा दिला म्हणून मी स्वतःला अपराधी समजत होते. त्या रात्री नवरा दारू पिऊन चांगला पाठीमागा लागला. मी रातोरात घरातनं बाहेर पडले. बस स्टँडवर लेकराला घेऊन रात काढली. दुसऱ्या दिवशी स्टँडवर सुया बिबं विकले आणि बापाच्या घरी निघून गेले. बापानी आईने मला घरात घेतलं. बापाची पण परिस्थिती हालाकीची. आईबापानं दुसरं पोरगं कुठं आहे असं विचारल्यावर सगळी हकीकत सांगितली आणि म्हणले, देवकीने तर देवाचा अवतार असलेल्या कृष्णाला यशोदेच्या हवाली केलं. मी पण मोठ्या विश्वासानं एका यशोदेला दिलंय माझं बाळ. जिथं आसन ते सुखी आसन, हा माझा विश्वास आहे. तर हे शब्द मी दिले तर घरातल्यांची बोलणी खाल्ली. मग म्हातारे आईबापाबरोबर पडतील ती कामं केली. दिवसभर सुया बिबा ऐकायला लागले. 2 लेकरांचा सांभाळ करू शकले नाही. निदान 1 लेकरू तरी आपण जपावं म्हणून रात्रंदिवस कष्ट करायला लागले. नवऱ्याच्या घरी नांदत नसलेल्या बाईला वासनेनं बरबटलेल्या नजरा सहन करून नवऱ्यानं टाकलेली किती दिवस अशी राहणार? हे असले तीक्ष्ण बाणासारखे बोलणारे शब्द सहन करत या कामवासनेच्या जगात नांदत होते. नवरा माझा शोध घेत होता. कितीदा तरी घरी आला, पण बापाने शिताफीने त्याला पळवून बेलावला. पोरगं जसं मोठं झालं, गल्लीतली पोरं शाळेत चाललेली बघून मला बी वाटायचं आपल्या पोरानं शाळा शिकावी, चांगला माणूस व्हावं. गुरुजीला हात जोडून त्याला शाळेत बसवलं तर सगळी पोरं त्याला चिडवायला लागली, बेकाराचं पोर, बेकाराचं पोर. रडत रडत माझा मार खाऊन लिहाय वाचायला येण्यापुरतं 7वी पर्यंत शिकवलं त्याला. मी तरी रोज कुठं बघणार होते. त्याला लय समजून सांगितलं पण फरक नाही पडला. पोटासाठी त्याला पण बऱ्याच ठिकाणी कामं बघायला लागली. पण भिकाऱ्याच्या पोराला काम कोण देणार? जिथं जाईन तिथं लोक त्रास द्यायला लागले. काम मिळेना म्हणून तो इथं तिथं मित्राच्या संगतीला लागला. मला कामाच्या नादानं त्याच्याकडे लक्ष देता येईना. काही दिवसात लक्ष आलं की आपल्या पोराचं पाऊल वाकडं पडतंय. एक तर बाप तसा पात्रात पडलेला, त्यात त्या वागण्याचा वीट आला. मग त्याला कायमचं सोडलं, बापाकडे येऊन राहिलो. आता ह्यो पोरगा पण असंच वागला तर आपण जायचं कुठं? पण पोराचं पुढं काय ह्या विचारानं मनात वावटळ उठायला लागली. त्याला 4 चांगल्या माणसांकडनं समजावलं पण ऐकायला तयार नाही. मग सोडलं नशिबाव. म्हणलं सगळं जग दुनिया भिकाऱ्याचं पोर म्हणतं ते खरं. आपण कुठं बी गेलो तरी शेवटी भिकारीच. हे मनानं नाईलाजानं मान्य केलं, पण आतून वाटायचं माझी पोरं चांगली निघावी. तुम्हाला सांगते बाई, आमच्या दारात एक वारकरी आला भिक्षा मागायला. तेव्हा मी भिकाऱ्याची 4 घरची भाकरी मागून आणली, तरी पण एका भाकरीतला चतकोर त्याला द्यायची. त्या दिवशी त्या वारकऱ्याने पप्पूचा उद्धटपणा बघितला आणि वारकरी म्हणला, बाई पोराला वेळेत आवर घाल. म्हणलं, बाबा मला काय कळत नाही, तुम्हीच सांगा उपाय. तर त्यो म्हणला, बाई तू परिस्थितीनं भिकारी असली तरी तुझे संस्कार बघून तळमळ वाटते. शेजारच्या गावात एका महाराजांनी गोरगरीब मुलांसाठी शाळा काढली. तिथंच शिकायचं, तिथंच राहायचं, भजन कीर्तन तिथंच शिकायचं. हे ऐकलं ना मला देव पावल्यासारखा वाटला. त्या शाळेत सुरुवातीला फी भरायची होती.
बाई, तू दिलेले पैसे जपून ठेवले होते मी. तुझे लय उपकार का त्या पैशात मी पप्पूला शाळेत घातलं. सुरुवातीला त्याने लय त्रास दिला, पण ते गुरुजी होते पट्टीतले. त्यांनी त्याला उठता बसता खवळून मारून प्रेमाने उपदेशाचे डोस दिले. खूप दिवस तो शाळेतनं पळून यायचा, बिघडलेल्या पोरात मिक्स व्हायचा. पण माझी तळमळ बघून गुरुजी परत शाळेतल्या पोरांना सांगून त्याला घेऊन जायचे. पण असं करता करता चांगल्या लोकांच्या संगतीचा परिणाम त्याच्यावर होत असलेला हळूहळू दिसायला लागला. ज्याप्रमाणे कडू काकडी त्या वेलीपासून स्वतःला बाजूला करून जगातली आपली किंमत कमी करते, पण त्यातलीच एखादी कडू काकडी त्याच वेलाच्या संगतीत राहून त्याचा कडूपणा नष्ट करून एक दिवस त्याचं गोड शांदड झाल्याशिवाय राहत नाही, तसं माझ्या पप्प्याची गत. त्या संताच्या संगतीत राहून पप्प्या बघ कसं आता ज्ञानाचं भारूड सांगतोय. अगं बाई, हा भारूड म्हणणार आहे ना, हा माझा दुसरा पप्प्या आहे. जास्त काय नाही, पण पहिल्यापेक्षा चांगले दिवस आले त्या देवाच्या कृपेनं. नवऱ्याचं म्हणशीन तर त्याचा परत काय थांग पत्ता नाही लागला. कधीतरी कानावर पाडायचं का तुझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलंय, मग तो डोक्यातनं विचार काढूनच टाकला. जो आधीच कधी आपला झाला नव्हता त्याचा विचार तरी का करावा म्हणून मनाला आजपर्यंत समजवत आले. पप्या जरा सुधारल्यामुळं आज गावाकडं स्वतःचं घर झालं, 4 पैसे बाळगून आहे. फक्त दुसऱ्या पोराची काळजी वाटत होती. वाटायचं डोळे बंद होण्यापूर्वी एकदा त्याला डोळे भरून बघावं, तो पण चांगला माणूस म्हणून जगात समाजात वावरावा. आणि आज तुझ्या तोंडून प्रसादचं गुणगान ऐकलं, कान तृप्त झाले. माझ्या नाही, खरं तर तुझ्याच प्रसादचं म्हणायला पाहिजे नाही का. तिच्या आयुष्याची कथा आपल्यासारखीच आहे असं मला वाटायला लागलं. तिच्या आयुष्याचा चित्रपट बघत असताना एकदम तिने माझे हात पकडले आणि म्हणाली, अगं बाई, मला एकदा माझ्या प्रसादला डोळे भरून बघायचे. मी म्हणाले, बाई, खरं तर तो तुझाच मुलगा आहे, हवं तर त्याला घेऊन जा. ती म्हणाली, भाई, माझा भिकारणीचा कसला अवतार, आज प्रसाद मोठा झाला म्हणताय, त्याच्या संसाराच्या वेली 2 फुलं बी उमटली म्हणताय. उगा आमच्यामुळं त्यांच्या आयुष्यात विघ्न नको यायला. मी एकदा मोठ्या मनानं तुला तुझ्या पदरात दान दिलं ते दिलं. आम्ही भिकाऱ्याच्या जातीचे असलो तरी इमानदार आहे. एकच काम कर, मला एकदा त्याला डोळे भरून बघू दे. असं म्हणेपर्यंत पप्यानं हाक मारली, आई चल की आपल्याला निघायचंय. प्रसाद सुद्धा तेवढ्यात मला देवळातून यायला एवढा वेळ का लागला म्हणून पणूला आणि प्रणम्याला घेऊन समोरनं येताना दिसला. मी त्या बाईला म्हटलं, अबघ समोरनं येतोय ना तो तुझा प्रसाद आणि ही तुझी 2 नातवंड. असं म्हणताच ती मान उंचावून प्रसादकडे पाहायला लागली. गाडीवरून उतरलेला, अगदी रुबाबात मोबाईलवर बोलत येणारा आणि ती 2 गोंडस बछडी. त्या बाईच्या डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले. आपण प्रसादला अनोळखी पदरात टाकून चूक केली नाही, खरं तर चांगलं काम केलंय हा आनंद तिच्या चेहऱ्यावर त्या अश्रूंच्या वाटे दिसत होता. अगदी जवळ येईपर्यंत पापणी न झुकवता ती एकटक त्याच्याकडे बघत होती. माझा हात हातात घेत म्हणाली, धन्य झाले मी प्रसादला रुबाबात बघितला. खरं तुझे लय उपकार. एका पोराला तू चांगलं घडवलं. तुझ्या दिलेल्या पैशामुळं दुसऱ्याच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली. कोणी कोणावर उपकार केले होते. तिनेच तर माझी कूस उजवली, मला नवीन जीवन बहाल केलं, उपकार केले. मी म्हणाले, अगं बाई, खरं तर तुझ्यामुळे आज मी प्रसादची आई आहे, म्हणून मी समाजात मिरवते. तुझेच माझ्यावर उपकार आहेत. थांब, प्रसादला भेट जा, 2 भावांची ओळख करून दे. ती म्हणली, नाही नको, त्याला डोळे भरून बघितलं, माझं समाधान झालं, मला त्याच्या आयुष्यात नाही डोकवायचं, जाते मी, पप्पू बोलावतोय. असं म्हणत तो उठणार तेवढ्यात पणू पळत आली. पणूसारखी गोरीपान, लुकलुकणाऱ्या बाहुलीसारखी डोळे असणारी नात पाहिली आणि तिलाही मोह नाही आवरला. तिने पणूला उचललं, पटापटा पापे घेतले, तोंडावरनं हात फिरवला. प्रसाद जवळ येताना दिसताच ती पणूला खाली सोडून भरल्या अंतःकरणानं शुभाशीर्वादाचा आनंदानं पाऊस पाडत निघाली. ती पुढे चालत होती, पण मन मात्र प्रसाद आणि नातवंडांच्यात गुंतलेलं होतं. खूप लांब जाईसपर्यंत ती मागे वळून वळून बघत होती. गाडीत बसल्यावर आमचं चित्र अंधुक होईपर्यंत तिची नजर इकडेच लागून राहिली होती. आज खरंच त्या बाईच्या मातृत्वाला सलामच करायला हवा. एवढ्या दिवसांनी पोटचा गोळा समोर असून केवळ त्याच्या सुखासाठी आपली ओळख न दाखवणारी खरंच ती माता. आता मात्र प्रसाद फक्त आणि फक्त माझाच आहे.
तेव्हा आता त्या प्रसादच्या खऱ्या आईची भेट झाली हे प्रसादला सांगणं मला योग्य नाही वाटलं, कारण त्याच्या आईलाच ते नको होतं. आज प्रसादला दुकानातून यायला थोडा वेळ झाला, तरी मी त्याची जन्मदात्री नसून मला किती त्रास व्हायचा. मग त्या माऊलीनं आपल्या काळजावर केवढा मोठा दगड ठेवला असेल. काय तो तिचा त्याग. हा विचार करून करून माझं मन थक्क झालं होतं. जरी ती शिकलेली नसली तरी आपल्या नशिबाला जे भोग आलेत ते येऊ नयेत. ती अखंड जगाशी, मनाशी, परिस्थितीशी लढत राहिली आणि इच्छाशक्ती प्रबळ ठेवून अखेर ध्येय तिने गाठलंच. प्रसाद माझ्या जवळ येत म्हणाला, "अगं आई चल, किती वेळ मंदिरात बसणार आहेत? आम्ही जेवायचं थांबलोय." मी पटकन स्वतःला सावरलं. प्रसादच्या कडेवरच्या प्रणम्याला घेत माझा लाडोबा म्हणत त्याची पापी घेतली. "अरे प्रसाद, आज त्या तरुण पोराचं भारूड खूप सुंदर झालं रे. त्यामुळे मला किती वेळ झाला कळलंच नाही. चला जाऊयात." असं म्हणत मी त्या भिकारणीला कायमचा निरोप दिला. तरी प्रसाद मध्येच म्हणाला, "अगं आई, शेजारच्या मालती काकू केव्हाच आल्या घरी आणि तू अजून इथेच आहे. काळजी लागून राहते गं. त्यात बाबाही प्रणम्याला घरी घेऊन आले." त्याचं वाक्य पूर्ण होईपर्यंत मी म्हणाले, "अरे प्रसाद, 2 मिनिटाच्या रस्त्यावर आहे आपलं घर. काळजी काय करायची? माझ्या मैत्रिणीची गाठ पडली, तिच्याशी गप्पा मारत बसले." "बरं चल," असं म्हणत अगदी लहान मुलासारखं हाताला धरून प्रसादनी मला घरी आणलं. आज तर आयुष्याचा प्रत्येक पेपर अवघड होता. तो मी समर्थपणे सोडवला, पण हा शेवटचा अवघड वाटणारा भिकारणीचा पेपर मला काही जड नाही गेला. त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडत सदैव एक दडपण असल्यासारखं मी स्वतःला बद्ध समजत होते ना, पण खऱ्या अर्थानं आज मी या बंधनातनं मुमुक्षू झाल्याचा आनंद होता. आज सगळ्यांना ओरडून सांगावंसं वाटत होतं, "कशाला हवाय रे पोटचा गोळा? तुम्ही संस्काराचं खत आणि शिस्तीचं पाणी घातलं तर कोणतंही रोपटं तुमच्या पोटच्या गोळ्यापेक्षा श्रेष्ठ असणार यात शंका नाही." आज सगळ्या जगाला मला सांगावंसं वाटतं की नाही, मी वांज नाही. माणुसकीनं वांज असलेल्या माणसा, अत्याचारानं बरबटलेल्या हाता आणि तरीही माझ्यावर आरोप लावणाऱ्या हे जगा, अब्रूची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या गिधाडांना कधीच नाही फुटला माणुसकीचा पान्हा. गै बयो, बुरगुंडा बुरगुंडा होईन तुला, विवेकरूपी बुरगुंडा होईन तुला. दे साडी घासभर भाकर, मनी घे पोत दे, दे दे साडी ग बयो, तुला बुरगुंडा होईन गो, बुरगुंडा 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 होईन गो. मला जगाला पुन्हा पुन्हा ओरडून सांगावंसं वाटत होतं की एका उजाड असलेल्या कोकराचं हे बघा कोकरू. नियतीनं माझी कोख उजवली होती. मनात म्हटलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. श्रोते हो, ही होती सौ स्मिता कवडे यांची बुरगुंडा होईल तुला ही पार्टनर पब्लिकेशननं पब्लिकेश केलेली कादंबरी. कादंबरी तुम्हाला आवडली असेल, ही सर्वदूर पोचवा हीच नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.